महाराष्ट्र सरकार ह्या डिपार्टमेंटबद्दल अतिशय निराशाजनक आहे। महाराष्ट्राचं खोके सरकार, या महाराष्ट्राच्या खोके सरकारला पक्ष फोडणे, ईडी सीबीआयचा वापर करणे, घरं फोडणे याच्या सगळ्यासाठी पैसे आहेत, पण सर्वसामान्य मायबाप जनतेच्या आरोग्यासाठी या खोके सरकारकडे पैसे नाहीत। आता मी सगळ्या गोष्टींचा गेले 3 दिवस हे झाल्यापासून 2-3 दिवस आढावा घेते, ज्या गोष्टी वर्तमानपत्रात येत आहेत, ज्या मीडियामध्ये येत आहेत, आणि इथे माहिती घेतल्यानंतर 4-5 अतिशय महत्त्वाच्या गोष्टी लक्षात येतात। एक म्हणजे काही औषधं अशी आहेत ज्यांची बिलं सरकारने वेळेवर भरलेली नाहीत, त्याच्यामुळे नवीन औषधं मिळत नाहीयेत। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे अनेक पदं अशी आहेत, त्या पदांमध्ये भरती झालेली नाही आहे, काही प्रमोशन्स प्रलंबित आहेत, तीही झालेली नाही आहेत। अनेक MSCBची बिलं आहेत जी भरलेली नाही आहेत, आणि या सगळ्याची माहिती महाराष्ट्र सरकारला पाठवलेली आहे। महाराष्ट्र सरकारची 2 आरोग्याची खाती आहेत, एक म्हणजे आरोग्य खातं आणि दुसरं आरोग्यातलं शिक्षणाचं खातं। आता या दोन्ही डिपार्टमेंटचं कोऑर्डिनेशन होत नाही, म्हणून हा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे। एक दुसरं, इथल्या स्टाफ आणि फक्त डीन यांच्या विरोधात बोलून काही प्रश्न सुटणार नाहीत, कारण का अडचणी त्यांच्या नाही आहेत, त्या मॅनपॉवरच्या आहेत, ज्या महाराष्ट्र सरकारच्या आहेत। त्याच्यामुळे हे सगळे ज्या काय हत्या, मी याला हत्याच म्हणेन, ज्या नांदेड, संभाजीनगर, ठाणे, नागपूर या सगळ्या ठिकाणी जी लोक दगावली आहेत, आणि या हत्या आहेत कारण का महाराष्ट्राचं खोके सरकार हे वेळेवर निधी देत नाही, अनेक गोष्टी पेंडिंग आहेत, त्याच्यामुळे या गोष्टी होत आहेत। मी महाराष्ट्राच्या खोके सरकारचा जाहीर निषेध करते, आणि दुर्दैव एका गोष्टीचं वाटतं की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना दिल्लीला पालकमंत्री करण्यासाठी जायला वेळ आहे प्रायव्हेट प्लेननी, पण त्यांना नांदेडला यायला कुणालाही वेळ नाही, हे दुर्दैव आहे। मैम, हिंदी में जानना चाहेंगे, आपके हॉस्पिटल में विजिट किया तो क्या कहना चाहेंगे उसको? इट्स अ कम्प्लीटली इनसेंसिटिव गवर्नमेंट, असंवेदनशील महाराष्ट्र की खोके सरकार है। उनको घर तोड़ने के लिए, उनको पार्टी तोड़ने के लिए टाइम भी है और पैसा भी है, लेकिन दवाई के लिए इस सरकार के पास पैसा नहीं है। और ये सब मैं कहूंगी, इस सब की हत्या इस सरकार, ये खोके सरकार ने इन सब की हत्या की है, क्योंकि यहाँ न दवाई वक्त पे है, न स्टाफ है, और इस सारी जिम्मेदारी ये खोके सरकार की है। सरकार को पता होके भी पहिला मराठी या प्रकरणामध्ये शिंदे गटाचे खासदार आहेत हेमंत पाटील यांच्यावरती अॅट्रॉसिटी ऍक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नाही करणं गरजेचंच होतं। अतिशय दुर्दैवी आहे की महाराष्ट्राच्या एका खासदारांनी, महाराष्ट्र हा अतिशय सुसंस्कृत असं राज्य आहे, आणि त्याच्यात जरी काही चूक झाली असेल तर ज्या पद्धतीने डॉक्टरांच्या विरोधात जो हल्ला झाला त्याचा मी जाहीर निषेध करते। जरूर तुमची काही कंप्लेंट्स असतील तर तुम्ही मायबाप सरकारकडे जा, पण ज्या पद्धतीने त्या डीन जे डॉक्टर आहेत त्यांचा अपमान सत्तेत असलेल्या लोकांनी केला त्याचा मी जाहीर निषेध करते। ही कुठलीही पद्धत नाही आहे। हिम्मत असेल तर ह्याच्यात जायचं, मंत्रालयात जायचं, आणि मुख्यमंत्र्याच्या समोर हे तमाशे करायचे। इथे डॉक्टरांच्या विरोधात हे केलेलं हे चुकीचं आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, आणि हा इश्यू मी इथेच नाही, इथेही रेस करणार आहे आणि पार्लमेंटमध्येही रेस करणार आहे, कारण आम्ही सुसंस्कृत लोकप्रतिनिधी आहोत। तुमच्या वेदना आहेत, जरूर या मांडा, पण सुसंस्कृत महाराष्ट्राच्या पद्धतीने मांडा। ज्या पद्धतीने डॉक्टरांबद्दल ते वागलेले आहेत हे अतिशय दुर्दैवी आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसणारं नाही। आपण इथं आता रुग्णांशी संवाद साधलेला आहे, नेमकी कशाची कमतरता दिसून येते आणि काय मागणी आहे आता आपली? मी डॉक्टरांशी बोलले, रुग्णांशी बोलले। हे 500 बेडचं हॉस्पिटल आहे, त्या डॉक्टरांवर हजारोहून जास्ती पेशंट्सचा लोड आहे, आणि अर्थातच आजूबाजूच्या जे PHC सेंटर्स वगैरे आहेत त्याचा एक वेगळा लोड आहे, आणि तेलंगणापासून अनेक जिल्ह्यातून लोक इथे येतात। त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारने तातडीने इथे पदं वाढवली पाहिजेत, पहिली गोष्ट। त्याचबरोबर MSCBचं बिल जे आहे ते भरलं पाहिजे, आणि ज्या डॉक्टरांचे प्रमोशन्स अडकलेले आहेत ते झाले पाहिजेत,
आणि औषधासाठी जी बिलं पेंडिंग आहेत तीही झाली पाहिजे. मला कौतुक या सरकारचं असं वाटतं, म्हणजे आश्चर्य वाटतं खरं तर, की हे खोके सरकारकडे पैसे आहेत घरं फोडायला आणि पक्ष फोडायला, त्याच्यासाठी पैसे आहेत, पण ह्यांना सर्वसामान्य मायबाप जनतेसाठी आणि त्यांच्या औषधासाठी अतिशय असंवेदनशील हे महाराष्ट्राचं खोके सरकार आहे. आणि त्याच्या ह्या सगळ्या गोष्टी मी अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पद्धतीने आम्ही असेंब्लीमध्येही मांडू आणि मी पार्लमेंटमध्येही मांडणार आहे. याचं कारण असं, अनेक स्कीम्स केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या आहेत ज्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचत नाही. त्याच्यामुळे हा जो आरोग्य आणि शिक्षणाचा निधी आहे तो महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने बजेटमध्ये वाढवलाच पाहिजे. हे दुर्दैव आहे की या खोके सरकारमध्ये दारूची दुकानं वाढत आहेत पण शाळा कमी होत आहेत. या खोके सरकारमध्ये त्यांना घरं फोडा पक्ष फोडण्यासाठी पैसे आहेत पण औषधासाठी पैसे नाहीत. ह्या सगळ्यांनी मायबाप जनतेचं आयुष्य इतकं स्वस्त करून टाकलंय आणि किती असंवेदनशील हे खोके सरकार आहे याचं आणखीन एक उदाहरण हे आहे. तुम्ही म्हणतात की आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग हे याच्यावरती केवळ 7.5 मिनिटांमध्ये ती पत्रकार परिषद आटोपल्या गेली. माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि या खोके सरकारला विनंती आहे की तुम्ही तातडीने या डिपार्टमेंटचे जे कोणी मंत्री असतील त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. याचं कारण असं, 40हून जास्त लोक इथे दगावलेत आणि महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी खोके सरकारच्या हलगर्जीपणामुळे हे झालेलं आहे. त्याच्यामुळे त्या डिपार्टमेंटच्या मंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे हे माझं मत आहे. हसन मुश्रीफ या ठिकाणी आले होते. केवळ 7.5 मिनिटांमध्ये त्यांनी पत्रकार परिषद आटोपली आणि या खात्याचे मंत्री फक्त चौकशी करतो. सत्तेमध्ये जा सत्ता भोगा याच्यातच ते व्यस्त आहेत ना. बघा ना, पक्ष फोडायचे, नाहीतर आईस इंग्रजीमध्ये ज्याला आम्ही म्हणतो, आईस म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी. काल कोर्टाने काय सांगितलं माहितीये ना इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी बद्दल. त्यामुळे ईडीच्या केसेस लावायच्या, लोकांना छळायचं, त्याच्यानंतर घरं फोडायची, त्याच्यानंतर पक्ष फोडायचे. याच्यातच व्यस्त आहे हे सरकार. हे खोके सरकार म्हणूनच त्यांचं नाव ते आहे ना. एक राजकीय पक्ष प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडीत यावं यासाठी आपली काही बोलणी झालेली आहे का त्यांच्याशी? नाही, आमचं म्हणणं आहे की हे अतिशय असंवेदनशील सरकार केंद्रातही आहे आणि महाराष्ट्रातही आहे. त्याच्यामुळे आम्ही इंडियाच्या वतीने भारताच्या आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि संविधानासाठी आम्ही सगळ्यांनाच, जे कोणी या संविधान वाचवण्यासाठी आणि महाराष्ट्राचा आणि भारताचा विकास करण्यासाठी जे कोणी घटक येतील त्याचं इंडियामध्ये स्वागतच होईल. प्रकाश आंबेडकरांशी काही स्पेसिफिक चर्चा झाली आपली काही? माझी वैयक्तिक झालेली नाही, पण इंडियामधले अनेक घटक आहेत ज्यांची झालेली आहे. जनगणना झालेली आहे महाराष्ट्रामध्ये, त्या पद्धतीने राष्ट्रीय जनगणना झाली का पाहिजे? आदरणीय पवार साहेबांनी 2 दिवसापूर्वीच ही मागणी केलेली आहे आणि गेले 1.5-2 वर्ष सातत्याने जेव्हा जेव्हा याची चर्चा होते तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पार्लमेंटमध्ये, मी स्वतः, तुम्ही डेटा चेक करा, मी अनेक वेळा जातीय जनगणना महाराष्ट्रात आणि देशात व्हावी ही मागणी सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पार्लमेंटमध्ये आणि असेंब्लीमध्ये करत आले. कालही केली, आजही करू आणि उद्याही करत राहू जोपर्यंत हे सरकार, हे खोके सरकार करत नाही. शिवसेनेसंदर्भात या संदर्भात तात्काळ घेतली जाते, शिवसेनेसंदर्भातली सुनावणी घेतल्या जात नाही आणि राष्ट्रवादी संदर्भातली जी सुनावणी आहे ती तात्काळ घेतल्या जाते. काय सांगणार? एक अदृश्य हात दिल्लीमध्ये आहे जो मराठी माणसाचं कंबरडं मोडण्याचं, जसं शेतकरी संपवले तसे त्यांना मराठी माणसाचा अपमान करायचा हे घाट या अदृश्य दिल्लीच्या हाताने घातलेला आहे. दिल्लीच्या सरकारने महाराष्ट्रातले 2 मराठी पक्ष तोडले. शरद पवारांचा पक्ष तोडला. त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष तोडला. त्याच्यानंतर जो माणूस मुख्यमंत्री होता त्याला उपमुख्यमंत्री केला, त्यातला अजूनही 50% वाटा घेतला. त्याच्यामुळे सातत्याने दिल्लीचा अदृश्य हात हा मराठी माणसाच्या विरोधात, आणि मराठी माणूस म्हणजे जो माणूस महाराष्ट्रात राहतो तो मराठी माणूस, हे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनीच सांगितलेलं धोरण आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राचा अपमान कसा होईल, महाराष्ट्राच्या पक्ष कसे फुटतील, महाराष्ट्रावर अन्याय आहे
करण्याचं पाप हे अदृश्य हात सातत्याने दिल्लीवरून करत असतो आणि ह्याच्याबद्दल मी तुम्हाला डेटावाईज आज सांगितलं. विरोधक राज्यपालांना भेटून नांदेडमध्ये जे मृत्यू झाले त्याबद्दल त्यांना माहिती देणार आहे, राज्याच्या आरोग्य परिस्थिती संदर्भात राज्यपालांना भेटणार आहे. मी त्याचं स्वागत करते. सगळ्यांनीच हा विषय अतिशय संवेदनशीलपणे आम्ही सगळ्यांनीच घेतला पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.